नमस्कार, मी प्रदीप मोरे डीप न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जर तुमच्या घरात HP इंडियन किंवा भारत गॅस वापरला जात असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मार्च 2026 पासून गॅस सिलेंडरच्या नियमांमध्ये केंद्र सरकारने मोठे बदल केले आहेत. आता तुम्हाला हवा तेव्हा सिलेंडर मिळणार नाही. काय आहेत हे नवीन नियम आणि का झाली आहे दरवाढ? चला सविस्तर जाणून घेऊ. नियम क्रमांक 1. सर्वात मोठा बदल झाला आहे तो म्हणजे 2 सिलेंडरमधील अंतराचा. आता एका सिलेंडरची डिलिव्हरी घेतल्यावर पुढचे बुकिंग करण्यासाठी तुम्हाला किमान 25 दिवस थांबावं लागणार आहे. आधी हे अंतर 15 ते 21 दिवस होते. पण साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने आता हे कडक पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता गॅस सिलेंडर जपून वापरावा लागणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे बदल आणि ही दरवाढ अचानक का झाली? याची काही महत्त्वाची जागतिक कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती. इस्रायल आणि इराणमधील संघर्षामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रचंड भडकले आहेत. दुसरे कारण म्हणजे गॅस पुरवठा मुख्य सागरी मार्ग विस्कळीत झाला आहे, ज्यामुळे भारताला गॅस आयात करण्यासाठी आता जास्त खर्च करावा लागणार आहे. आणि तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे साठेबाजी. युद्धाच्या भीतीमुळे अनेक जण गरजेपेक्षा जास्त सिलेंडर बुक करत आहेत. ही साठेबाजी रोखून प्रत्येक घरापर्यंत गॅस पोहोचावा यासाठीच सरकारने 25 दिवसाचा कडक नियम लागू केला आहे. नियम क्रमांक 2. ई-KYC अनिवार्य. पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे ई-KYC. जर तुमची KYC प्रक्रिया अपूर्ण असेल तर तुमचे गॅस कनेक्शन बंद होऊ शकते. तुम्ही गॅस एजन्सीमध्ये जाऊन किंवा संबंधित कंपनीच्या मोबाईल ॲपद्वारे फेस ऑथेंटिकेशन करून ही प्रक्रिया लगेच पूर्ण करून घ्या. नियम क्रमांक 3. डिलिव्हरी कोड DAC. सिलेंडर घरी आल्यावर आता डिलिव्हरी बॉयला OTP म्हणजेच DAC देणे अनिवार्य आहे. हा कोड दिल्याशिवाय तुमची डिलिव्हरी सिस्टीममध्ये पूर्ण होणार नाही, ज्यामुळे तुम्हाला पुढील बुकिंगला अडचण येऊ शकते. या सर्व कारणांमुळे मार्च महिन्यापासून सिलेंडरच्या दरात साधारण 60 रुपयांची वाढ झाली आहे. तर मित्रांनो, ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणाचीही ऐनवेळी गैरसोय होणार नाही. अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषणासाठी आपल्या डीप मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पाहत रहा डीप मीडिया मराठी.